शाळेच्या वर्गात धक्कादायक प्रकार, शिक्षक शिक्षिकेने लाज सोडली. कशाला असले चाडे पाहिजे रे मूर्खांनो. काय केलंय बघा. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि चांगल्या वागणुकीचे धडे दिले जातात, त्याच वर्गात असा प्रकार घडल्याचं समोर आल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. हा प्रकार नेमका काय आहे? वर्गात असं काय घडलं की संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली? शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे ठिकाण. प्रत्येक पालक आपल्या मुलाला विश्वासाने शाळेत पाठवतो, कारण तिथे शिक्षक हेच मुलांचे मार्गदर्शक असतात. पण जेव्हा त्या विश्वासाला तडा जातो, तेव्हा फक्त एका शाळेची नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची बदनामी होते. या प्रकरणातही नेमकं असंच काहीसं घडल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला कुणालाच याची कल्पना नव्हती. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं दिसत होतं, पण पडद्यामागे वेगळंच काही सुरू असल्याची चर्चा काही लोकांमध्ये आधीपासून होती. सुरुवातीला ही केवळ अफवा असल्याचं अनेकांना वाटलं, कारण अशा प्रकारच्या चर्चा अनेकदा पुराव्याशिवाय पसरत असतात. मात्र काही दिवसांनी अचानक एक गोष्ट समोर आली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली. लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली की वर्गात नेमकं काय घडलं असेल. शाळेचं नाव चर्चेत आलं. शिक्षण विभागाचं लक्ष या प्रकरणाकडे गेलं आणि अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. घटना उत्तर प्रदेशातील एका सरकारी प्राथमिक शाळेतील असल्याचं समोर आलं. त्या दिवशी वर्गात एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता. वर्ग पूर्णपणे रिकामा होता. याच परिस्थितीचा फायदा घेत दोन शिक्षक वर्गात काही वेळ एकत्र थांबले. सुरुवातीला ते एकमेकांशी सहज गप्पा मारत होते. बाहेर कुणी येत आहे का याकडेही त्यांचं लक्ष असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर त्यांनी शिक्षकाला शोभणार नाही अशी वर्तणूक सुरू केल्याचा आरोप करण्यात आला. हळूहळू त्याचं वर्तन अधिकच आक्षेपार्ह होत गेलं. एकमेकांच्या अगदी जवळ येणं, प्रेमळ स्पर्श करणं, मिठी मारणं आणि त्यानंतर चुंबन घेणं अशा कृती त्यांनी वर्गातच केल्याचा आरोप आहे. हे सर्व घडत असताना त्यांना आपण शाळेच्या वर्गात आहोत या गोष्टीचंही भान राहिलं नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना आदर्श घालून देणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारचं वर्तन केल्यामुळे संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे हा प्रकार लगेच कोणाच्या लक्षात आला नव्हता. बराच काळ सर्व काही शांत होतं, पण काही दिवसांनी अचानक या घटनेशी संबंधित माहिती बाहेर आली आणि त्यानंतर हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. अनेकांनी या वर्तनाचा निषेध केला, तर काहींनी अशा लोकांना शिक्षक म्हणायलाही नकार दिला, तर काहींनी कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामागे आणखी एक वेगळाच पैलू समोर आला. संबंधित पुरुष शिक्षकाच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कौटुंबिक वाद सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या पत्नीला बऱ्याच दिवसापासून संशय होता की पतीचे एका महिला शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र संशयावर कोणतीही कारवाई न करता येत असल्याने ती योग्य पुराव्याच्या शोधात होती. याच संशयातून तिने एक धक्कादायक निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. सत्य बाहेर आणण्यासाठी तिने शाळेच्या वर्गात छुप्या पद्धतीने हिडन कॅमेरा बसवल्याची माहिती समोर आली. तिला नेमकं काय मिळेल याची खात्री नव्हती, पण काही दिवसांनी तिच्या हाती जे आलं त्यामुळे संपूर्ण प्रकरणच बदलून गेलं. त्यानंतर ही बाब लपवून ठेवणं शक्यच राहिलं नाही. काही काळानंतर हा प्रकार सार्वजनिक झाला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. शाळेचं नाव चर्चेत आलं. पालकांनी संताप व्यक्त केला आणि शिक्षण विभागालाही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागली. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वर्गात अशा प्रकारचं वर्तन झाल्याच्या आरोपामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षकांनी स्वतःच मर्यादा ओलांडल्याची भावना समाजात निर्माण झाली. प्राथमिक चौकशीत या दोघांचं वर्तन अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं नमूद करण्यात आलं. विद्यार्थ्यांवर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो अशीही नोंद करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ वैयक्तिक बाब म्हणून न पाहता शैक्षणिक शिस्तीचा प्रश्न म्हणून पाहिलं जाऊ लागलं. संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान आणखी एक माहिती समोर आली. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार काही दिवसांपूर्वीचा नसून यापूर्वी घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याची माहिती उशिरा बाहेर आल्याने आता चौकशी करून सर्व बाबी तपासल्या जात आहेत. नेमकं काय घडलं, कोणत्या परिस्थितीत घडलं आणि त्यात आणखी काही तथ्य आहे का याचा तपास सुरू करण्यात आला. या घटनेनंतर अनेक पालकांनी प्रश्न उपस्थित केले. जर वर्गात अशा प्रकारचं वर्तन होत असेल तर मुलांच्या सुरक्षिततेचं काय? शिक्षकांनीच शिस्त मोडली तर विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? अशा संतप्त प्रतिक्रिया यावर उमटू लागल्या. सोशल मीडियावरही या घटनेबाबत संताप व्यक्त केला जाऊ लागला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली. शिक्षण विभागानेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता तातडीने पावलं उचलली. संबंधित अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आणि दोन्ही शिक्षकांची बाजूही जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अंतिम अहवाल आल्यानंतर आवश्यक ती पुढील कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं. दोष सिद्ध झाल्यास आणखी कठोर निर्णय होऊ शकतो असंही सांगण्यात आलंय. या संपूर्ण घटनेत सर्वात मोठा धक्का म्हणजे हे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी असलेल्या वर्गात घडत असल्याचा आरोप आहे. ज्या ठिकाणी ज्ञान दिलं जातं तिथे अशा प्रकारचं वर्तन झाल्याची चर्चा समोर आल्याने लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. शिक्षक हा समाजासाठी आदर्श असतो, त्यामुळे त्याच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा केली जाते अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. शेवटी या प्रकरणात शिक्षण विभागाने प्राथमिक कारवाई म्हणून दोन्ही शिक्षकांना तात्काळ निलंबित केलंय. सध्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अंतिम अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. संबंधित शिक्षक आणि शिक्षिकेची नावंही जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली की शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारचं वर्तन अजिबात सहन केलं जाणार नाही.